नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण रिचर्ड कोच यांच्या 80-20 प्रिन्सिपल या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. तर आपण समजून घेऊ की हा 80-20 प्रिन्सिपल नेमका काय आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक कस्टमर, प्रत्येक संधी एकसारखी असते असा तुम्ही जर विचार करत असाल तर तो विचार चुकीचा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कामात 100% देऊनच 100% मिळवता येईल तर तुम्हाला तुमच्या विचारांना अपडेट करण्याची गरज आहे. जो विचार तुम्ही करता तो कसा अयोग्य आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न लेखकांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. लेखक म्हणतात आपली विचार करण्याची पद्धत जगाच्या विचार करण्याच्या पद्धतीतही बदल आणू शकते. आपल्याला स्मार्ट व्हावं लागेल आणि विचार करावा लागेल की कमी प्रयत्न करून जास्त परिणाम कसे मिळवले जातील. 80-20 प्रिन्सिपल हे सांगतं की तुम्ही 80% परिणाम केवळ 20% प्रयत्न करून मिळवू शकता. आणि विशेष म्हणजे हे प्रिन्सिपल तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक एरियामध्ये लागू केलं जाऊ शकतं. जर तुम्ही 80-20 प्रमाणे विचार करायला सुरुवात केली तर तुम्हाला समजेल की तुम्ही फक्त 20% प्रयत्न करून 80% प्रॉफिट मिळवू शकता. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की 20% प्रयत्न करून 80% प्रॉफिट मिळवला जाऊ शकतो तर मग 100% प्रयत्न करून 100% प्रॉफिट का मिळवू नये? उरलेले 80% महत्त्वाचे नाहीत का? यावर लेखक म्हणतात जी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे त्या गोष्टींवर जर तुम्ही फोकस केलं तर तुम्हाला समजेल की 20% किती महत्त्वाचे आहेत. ज्या कामासाठी तुम्ही तुमचा 100% वेळ आणि प्रयत्न देत होते तेच काम जर तुम्ही 20% वेळ आणि प्रयत्न देऊन केले तर उरलेला 80% वेळ तुम्ही इतर प्रोडक्टिव्ह कामासाठी वापरू शकता आणि यामुळे तुमचं आयुष्य कायमसाठीचं बदलून जाईल. लेखकांनी या प्रिन्सिपलला फॉलो करणाऱ्या अनेक लोकांचं जीवन बदलताना पाहिलंय. आता आपण समजून घेऊ की 80-20चा विचार कसा करायचा. छोट्या गोष्टी देखील मोठे परिणाम देतात आणि काही वेळेस मोठ्या गोष्टींनीही छोटे परिणाम मिळतात. ह्यात सिम्पल सेन्समधला हा 80-20 प्रिन्सिपल आहे. चांगला परिणाम मिळवण्यासाठी आधी तुम्ही हे समजून घ्या की कोणतं काम करताना कमी कष्ट करावे लागतील आणि तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळेल. काहीही बदलण्यापूर्वी वेळ घ्या आणि काळजीपूर्वक विचार करा. असं करण्याचे 2 मार्ग आहेत. तुम्ही 80-20 प्रमाणे विचार करू शकता किंवा आयुष्याच्या त्या भागाचा तुम्ही अभ्यास करू शकता ज्याला तुम्हाला बदलायचंय. तुम्हाला जीवनात जो बदल हवा आहे त्याचा विचार करा. तो बदल आणण्यासाठी महत्त्वाच्या अशा 20% गोष्टींचा अभ्यास करा. त्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्याला ठीक करण्याचा प्रयत्न करा. आपल्या व्यवसायामध्ये या प्रिन्सिपलला लागू करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल की कसं कमीत कमी प्रयत्न करून जास्तीत जास्त प्रॉफिट कमावला जाऊ शकतो. हे प्रिन्सिपल सांगतं तुम्हाला सर्वात जास्त प्रॉफिट देणारे प्रॉडक्ट्स, मार्केट आणि कस्टमर्सवर लक्ष केंद्रित करायला हवं. त्यातल्या 20% महत्त्वाच्या गोष्टींनाच प्राधान्य द्यायला हवं. तुमचा व्यवसाय तुमच्यासाठी कसं काम करत आहे याचा तुम्ही सखोल अभ्यास करायला हवा. तुम्ही पैसे कसे कमवत आहात हे तुम्हाला माहीत असायला हवं. तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या त्या बाजूला ओळखण्याची आवश्यकता आहे जी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळवून देत आहे. यात तुमचे सर्व प्रोडक्ट्स, कस्टमर्स आणि जो प्रॉफिट तुम्ही कमवत आहात त्याचा समावेश होतो. प्रोडक्टबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी तुम्हाला मागच्या महिन्याच्या विक्रीचा अभ्यास करावा लागेल. तुमच्या कस्टमरला ओळखण्यासाठी तुम्हाला तुमच्या त्या कस्टमर ग्रुपवर फोकस करावं लागेल जे तुमच्या प्रोडक्ट्सला सर्वात जास्त खरेदी करतात. दुसरी बाजू म्हणजे छोटे प्रोडक्ट्स आणि मोठे प्रोडक्ट्स यांची तुलना करणं. ज्यातून तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळतो त्यात तुमची जास्त ऊर्जा आणि रिसोर्सेस लावायला हवेत. आणखी एक बाजू म्हणजे आपले जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा अभ्यास करणं. तुम्ही कधी असा विचार केलाय का की तुम्ही असा बिझनेस चालवताल जो फक्त प्रॉफिट देईल, जिथे कोणताच लॉस नसेल? समजा तुम्ही तुमच्या व्यवसाय आणि धोरणाचा अभ्यास केलाय आणि तुम्ही सगळ्या बाजूंपैकी 20% बाजूचा शोध लावला ज्यामुळे तुम्हाला 80% प्रॉफिट मिळू शकेल. पण प्रश्न असा आहे की तुम्ही त्या 80% बाजूवर फोकस करणं सोडाल का? एखादी वस्तू, एखादा प्रोडक्टचं वैशिष्ट्य जर प्रॉफिट कमवत नसेल तर यातून फक्त मुक्त व्हा. त्या गोष्टींना धरून बसू नका. बदलाला घाबरू नका. म्हणून वेगळा विचार करायलाही घाबरू नका आणि फायद्याच्या बिझनेसवर विश्वास ठेवा.
कधीकधी वेगवेगळ्या कस्टमरला टार्गेट करण्यासाठी सर्व्हिसमध्ये किंवा प्रोडक्ट्समध्ये काही बदल करण्याची गरज असते. तुम्ही स्मार्ट असलं पाहिजे आणि प्रॉफिट देणाऱ्या 20% कस्टमरवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. काम जास्त वाढू नये, कारण आपण जेवढे पैसे मिळवतो त्यापेक्षा जास्त पैसे गमावू शकतो. एक साधा, स्मार्ट आणि फोकस्ड व्यवसाय नेहमी जास्त चांगला असतो. म्हणून जेव्हा तुम्ही तुमची 20% बाजू शोधता तेव्हा केवळ त्याचवर फोकस करा. ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या नाहीत त्या गोष्टींना सोडताना मनात शंका ठेवू नका. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला न घाबरणारं बनावं लागेल. आता आपण पाहू की कस्टमर मिळवण्यासाठी 80-20 प्रिन्सिपल कसा काम करतो. तुम्हाला कोणत्या कस्टमरवर फोकस करायला हवं हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला 80-20 प्रिन्सिपलचा अभ्यास करण्याची गरज आहे. हे प्रिन्सिपल आपल्याला सांगतं की तुम्ही त्याच कस्टमरवर फोकस करायला हवं जे तुमच्या बिझनेसला सर्वात जास्त प्रॉफिट मिळवून देत आहेत. म्हणून त्याच कस्टमरच्या गरजांचा अभ्यास करा आणि त्यांना आनंदी करण्यासाठी असे प्रोडक्ट बनवा जे ते कधीच दुसरीकडून विकत घेणार नाही. सर्वोत्तम गुणवत्तेचा प्रोडक्ट निवडण्यासाठी त्या गोष्टीवरचा खर्च कमी करायला हवा जी प्रॉफिट देत नसेल. या प्रिन्सिपलला आपण इतर क्षेत्रातही अप्लाय करू शकतो. व्यवसायाचा मेन फोकस हा असतो की योग्य निर्णय घेणं. जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खूप साऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत असेल तर थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि आता शोधायला लागा की कोणता निर्णय जास्त गरजेचा आहे. मग लगेच त्या निर्णयावर फोकस करा. योग्य निर्णय तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य प्रश्न विचाराल आणि स्वतःच्या मनाशी संवाद साधाल. कोणती गोष्ट चांगली काम करत आहे आणि कोणती नाही असा निर्णय घेतला तर उद्या कोणत्या प्रॉब्लेमला फेस करावं लागेल आणि समजा नाही घेतला तर कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. आता सर्व विचार करून निर्णय घेतलाय, मग त्यावर ठाम राहायचं का? तर याचं उत्तर आहे नक्कीच नाही. जर निर्णय घेतलाय आणि जर तो तुमच्या प्लॅनप्रमाणे काम करत नसेल किंवा चुकीचे परिणाम दाखवत असेल तर तो लगेच बदला. त्यासाठी तुम्हाला पूर्ण मोकळीक आहे. या उलटही तसंच आहे. जर तुम्ही घेत असलेले निर्णय तुम्हाला प्रॉफिट मिळवून देत असतील तर तिथे थांबायचं का नाही? तर याचंही उत्तर आहे नाही. तुम्ही यापेक्षा जास्त कसे कमवू शकाल ह्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्सला मॅनेज करण्यासाठी सुद्धा 80-20 प्रिन्सिपल लागू करू शकता. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट्सला छोट्या छोट्या कामामध्ये विभागायचं आहे ज्याने तुमचा प्रोडक्ट साधा होईल. मग तुम्हाला त्या 20% कामांवर फोकस करायला हवा ज्यातून सगळ्यात जास्त प्रॉफिट येऊ शकतो. आपल्या प्रोजेक्टसाठी एखादी डेडलाईन सेट केल्यामुळे खूप मदत होते, कारण डेडलाईन ठेवल्यामुळे आपल्याला माहीत असतं की अमुक वेळेतच आपल्याला हे काम करायचं आहे, ज्यामुळे मनावर एक सीमा लादली जाते आणि आपलं मन आपल्याला कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी सारखं आठवण करून देत राहतं. यश हे नशिबाने नाही तर पद्धतशीर काम केल्यानं मिळतं. तुम्हाला गंभीर होऊन यावर विचार करावा लागेल. असं काय आहे जे आपल्याला पैसा कमवून देईल? हे कळताच तुम्ही इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवं. कंपनीमध्ये काम करणारे सगळे कर्मचारी सारखे नसतात. काही कामाला खराब करतात, काही फक्त प्रवाशासारखे असतात आणि काही खूप महत्त्वाचे असतात. याशिवाय सगळी कामं देखील सारखी नसतात. काही कामातून पैसे मिळवले जाऊ शकतात तर काही काम फक्त तुमच्या फोकसच्या मध्ये येतात. जी कामं, ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला जास्त नफा मिळवून देतात त्यावर तुमची ऊर्जा आणि रिसोर्सेस तुम्ही वापरायला हवे. 50-50 प्रमाणे विचार करणं बंद करा आणि 80-20 प्रिन्सिपलला लागू करायला सुरुवात करा. आपल्या वेळेमधला 20% वेळ अशा गोष्टींवर खर्च करा जे आपल्याला 80% प्रॉफिट मिळवून देतील. आपल्या चांगल्या मानसिकतेसाठी वर्तमानात राहायला हवं, पण बिझनेस करताना भविष्यात होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठीही सज्ज राहायला हवं. म्हणजे आजचं 20%चं धोरण भविष्यात काम करेल की नाही हे तुमच्यासोबत असणाऱ्या प्रतिस्पर्धीच्या धोरणेवरही अवलंबून आहे. म्हणून भविष्यात या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पुढची प्लॅनिंग करायलाही सुरुवात करायला हवी. आपल्या ब्रेनला असं तयार करा की ते आपोआप 80%ला ब्लॉक करेल, जे तुमच्या बिझनेस आणि आयुष्यामध्ये हवे असणारे परिणाम देत नाही. हे फक्त कृती करूनच केलं जाऊ शकतं, कारण चांगले विचार हे केवळ मनातच ठेवले तर त्यांचं मूल्य 0 असतं. म्हणून त्यांना कृतीत उतरवा. आत्ताच कृती करायला सुरुवात करा. 80-20 प्रिन्सिपल तुम्हाला स्वातंत्र्य देऊ शकतं.
तुमच्या कठीण परिश्रमाने कधीही न संपणाऱ्या प्रयत्नांऐवजी थोड्याच वेळ काम करूनही तुम्ही जास्त पैसे कमवू शकाल. तुम्हाला फक्त या प्रिन्सिपलला तुमच्या बिझनेसमध्ये गांभीर्याने लागू करावं लागेल. तुमच्या ब्रेनला असं ट्रेन करा की ते नेहमी 80-20 प्रमाणच विचार करेल. एकदा का तुमचं मन त्या स्थितीपर्यंत पोहोचलं तर तुमच्या जीवनातील प्रत्येक काम जास्तीत जास्त फायदा मिळवून देईल. जर तुम्ही असं केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होत राहील. प्रगती एक सकारात्मक दृष्टिकोन आहे जो तुमच्या जगण्याला आणखीन जास्त आनंददायी बनवेल. तुम्हाला समजायला हवं की तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ काम करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी दिवसभरही पूर्ण व्यस्त राहून काम करण्याची गरज नाही. जर तुम्ही 80-20 प्रिन्सिपलचा वापर करत असाल तर तुम्ही एक स्मार्ट आयुष्य जगू शकाल. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कमी प्रयत्नसुद्धा खूप असतील. प्रगतीचा अर्थ आहे स्वातंत्र्य. तुम्ही जिथे आहात फक्त त्यातच सुखी राहू नका. जग नेहमी बदलत राहतं, कारण बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. त्यामुळे उंचावर राहण्यासाठी तुम्हाला या प्रगतीच्या शर्यतीमध्ये नेहमी जिंकावं लागेल. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा नीट अभ्यास करायचा आहे आणि नंतर त्यावर फोकस करायचा आहे ज्यातून तुम्हाला सर्वात जास्त प्रॉफिट मिळेल, मग तो पैसा असो किंवा दुसरं काही. 80-20चं हे प्रिन्सिपल कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लागू केलं जाऊ शकतं. तुम्हाला हे ठरवावं लागेल की कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे आणि कोणती नाही. त्या गोष्टीला सोडण्यासाठी तयार राहा जी तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत आहे. असं करणं अवघड असू शकतं, पण तुम्हाला उंचावर जाण्यासाठी हे करावंच लागेल. आता तुम्हाला हे समजलंच असेल की हे 80-20 प्रिन्सिपल कसं काम करतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे प्रिन्सिपल आयुष्याच्या कोणत्याही भागामध्ये लागू करू शकता. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.